सिटी न्यूज वसा जनसेवेचा। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे बुलढाणासह जिल्ह्यात गुलाबी थंडी वाढली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसात बुलढाण्याच्या किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी घसरला। दरम्यान बुलढाणा शहरासह जिल्ह्यात आजपासून आगामी 4 ते 5 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे। या कमी तापमानामुळे जिल्ह्यात आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम पडलेला आहे। सध्या साथीचे रोग पसरलेले आहे। सर्दी, ताप, खोकला अशा आजारांचे रुग्ण सुद्धा वाढत आहे। लहान बालके आणि वृद्ध लोक यांच्यावर या थंडीचा प्रचंड परिणाम होतो आणि साथीचे रोग यांना लागतात। त्यामुळे त्यांची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे। आजारी पडल्यास वेळेच्या आत रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करून घेणे। यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेकोट्या पेटताना दिसत आहे। गरमीची ऊब मिळण्याकरिता जागोजागी शेकोट्या पेटवण्यात येत आहे। यासोबतच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शहरात स्वेटर्स यांचे दुकान लागलेले आहे। त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी स्वेटर घेण्याकरिता गर्दी केली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जणू थंडीची चादर पसरलेली आहे। सिटी न्यूज। नमस्कार। सध्या थंडीचे दिवस आहेत। टेम्परेचर खूप कमी होत आहे। तसं थंडीच्या दिवसाला हेल्दी सीझन समजलं जातं, परंतु काही एज ग्रुपमध्ये हे थोडंसं हानिकारक पण असतं, जसे की छोटे बच्चूमध्ये आणि ओल्ड एजमध्ये। या थंडीच्या दिवसामध्ये COPD, ब्रॉन्कियल अस्थमा, ॲलर्जिक डिसीजेस, URTI असे जे काही थोडेसे व्हायरल इन्फेक्शन्स वाढतं, त्याची प्रतिकारशक्ती कमी असते। ज्यांना दम्याचा आजार आहे, ज्यांना COPDचा आजार आहे, जे ॲडिक्टेड बीडी स्मोकर आहेत, सिगारेट स्मोकर आहेत, अशामध्ये ह्या आजाराचं एक्झाजर्बेशन होत असतं। या कारणास्तव या लोकांनी काळजी घ्यायची असते। सर्वात प्रथम म्हणजे उबदार वातावरणामध्ये राहणे, थंडीमध्ये एक्सपोज न होणे आणि गरम कोमट पाणी पिणे हे दमा आणि COPDच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं। आणि जर आजारी पडले तर योग्य वेळी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे। दुसरा भाग बच्चूमध्ये, जे बच्चू 5 वर्षापर्यंतच्या बच्चूमध्ये URTI, LRTI जसे की निमोनिया होणे, ॲलर्जिक रायनायटिस होणे, सर्दी खोकला होणे हा प्रकार वाढतो व्हायरल इन्फेक्शनमुळं। त्या कारणास्तव बच्चूंना अतिशय उबदार वातावरणामध्ये ठेवावे आणि जर जेवढी शक्यतो काळजी घ्यावी आणि जर ते आजारी पडत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर सरकारी दवाखान्यात किंवा नजीकच्या दवाखान्यामध्ये त्वरित उपचार घेण्यासाठी दाखवून द्यावे। 6 डिसेंबर पासून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचं निदर्शनास येते आहे। उत्तरेकडील शीतलहरीचा प्रभाव यामुळे थंडीचा कडाका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवायला लागलेला आहे आणि प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्राप्त हवामान अंदाजानुसार इथून पुढे सुद्धा सध्याची जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान राहते आहे, त्याची नोंद होते आहे। तर असंच तापमान येत्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यात राहणार आहे। तर अशी थंडीची लाट नाही म्हणता येणार, पण त्यासारखीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळून येत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना ओलीत करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावे। तसेच भाजीपाला पिकांना, फळबागांना सुद्धा ओलीत हे संध्याकाळच्या वेळेस करावे, जेणेकरून थंडीपासून पिकांना इजा होणार नाही। त्यासोबतच फळबागांमध्ये, फळझाडांच्या आळ्यामध्ये पालापाचोळ्याचे आच्छादन करावे, ज्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते। त्यासोबतच जनावरांना थंडीचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी व जनावरांना उन्हामध्ये काही काळ उभे ठेवावे, जेणेकरून त्यांना ड जीवनसत्व मिळण्यास मदत होईल। त्यासोबतच कोंबड्यांच्या पिल्लांना शेडमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बल्ब लावावे, जेणेकरून शेडमधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल। तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।